आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स तयार करण्याच्या ज्या काही वेगळ्या मेथड्स असणाऱ्या आहेत त्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीने तो तयार केला जातो, त्या एकत्रित रिएक्शन्स आपण केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्डिहाइड्स चं प्रिपरेशन असेल किंवा फायनल प्रॉडक्ट अल्डिहाइड्स तुम्हाला विचारला असेल तो ॲलिफॅटिक आहे किंवा ॲरोमॅटिक असणार आहे. या सगळ्या रिएक्शन्स आपण एकत्र केलेल्या आहेत आणि मला वाटतंय या एक एक करत आपण सगळ्या डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आता या ज्या एकूण 12 मेथड्स इथं आपण लिहिलेल्या आहेत त्या एक एक करत आपण प्रत्येकाचा व्यवस्थित इथं अभ्यास करणार आहोत. आपण सुरू करतो आता. यामध्ये सुरुवातीला दिस इज द फर्स्ट मेथड बाय विच वी कॅन प्रिपेअर अल्डिहाइड्स. म्हणजे इथं फर्स्ट मेथड आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, पर्टिक्युलरली प्रायमरी अल्कोहोल्स. म्हणजे ऑक्सिडेशन इज नथिंग बट ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड ऑक्सिडेशन इज कॅरीड आउट बाय ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणजे इथं प्रायमरी अल्कोहोल जे असणारे आहेत ते आर CH2OH. This is primary alcohol. So this primary alcohol on oxidation with upon CrO3, that is chromic acid or chromic anhydride, or sometimes PCC is used. म्हणजे इथं it is a strong oxidizing agent, so it converts primary alcohols to direct aldehydes, and when PCC is used the primary alcohols are converted into only aldehydes. फक्त aldehydes मध्येच त्याचं रूपांतर केलं जातं. म्हणजे this is the first method by which aldehydes are prepared. This is the oxidation method. Second, they are prepared by dehydrogenation of alcohols. Dehydrogenation means a removal of hydrogen from a molecule of alcohol. म्हणजे अल्कोहोलच्या मॉलिक्युल मधून हायड्रोजन काढून टाकणं. आणि ज्यावेळी आपण हायड्रोजन रिमूव्ह करू त्यावेळेस तिथं तुमच्या लक्षामध्ये येईल की अल्डिहाइड्स तयार झालेले असणारे आहेत. म्हणजे इथं प्रायमरी अल्कोहोल जर आपण समजा CH2OH घेतला तर डिहायड्रोजिनेशन इज नथिंग बट रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. And this reaction is carried out in the presence of copper as a metal. Copper powder वापरले जाते at 573 Kelvin. So there is a removal of hydrogen and formation of aldehyde. C double bond OH. Acetaldehyde is a form with removal of hydrogen. म्हणजे या पद्धतीने आपण हे तयार करू शकतो. नेक्स्ट बाय ओझोनॉलिसिस. ओझोनॉलिसिस जे असणारे आहे ती अशी रिएक्शन आहे की ज्यामध्ये आपण इथं ओझोनॉलिसिस हे पर्टिक्युलरली एडिशन ऑफ ओझोन अक्रॉस मल्टिपल बॉन्ड्स असणारे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड मध्ये डायरेक्ट ओझोन गॅस पास केला जातो इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट लाईक कार्बन टेट्रा क्लोराइड. अँड देन जो इंटरमिजिएट तयार झाला असेल त्याचं विघटन, इट इज डिकम्पोज, अनस्टेबल इंटरमिजिएट इज फॉर्म विच इज डिकम्पोज्ड बाय युजिंग झिंक डस्ट अँड वॉटर मॉलिक्युल्स सो ॲज टू फॉर्म अल्डिहाइड. म्हणजे या पद्धतीने ती रिएक्शन असणारी आहे. म्हणजे इथं समजा आपण असं केलं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या व्हॅलन्सी ज्या असणाऱ्या आहेत त्या कुणी सॅटिस्फाय केल्या
आपल्याला अल्डिहाइड्स तयार करायचा आहे. जर आपण इथं समजा अल्किन इथिन घेतला आणि यावर जर आपण डायरेक्ट O3 ऍड केला, ऍडिशन ऑफ O3, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कुठेही रिॲक्शन ओझोनोलिसिस विचारले असेल आणि डबल बॉन्ड जर असेल तिथं डबल बॉन्डवर हे ब्रेक झालेलं दाखवा, इकडे एक ऑक्सिजन इकडे एक ऑक्सिजन, संपला. यापासून काय तयार होतं पहा, H C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड OH, H C डबल बॉन्ड OH, दोन मॉलिक्युल्स तयार झाले अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइडचे. म्हणजे ओझोनॉलिसिस मध्ये ऍक्च्युअली काय होतं, ऍडिशन ऑफ ओझोन आणि नंतर झिंक डस्ट इन प्रेझन्स ऑफ वॉटर. हे कम्प्लीट प्रोसेस जे आहे दॅट इज नथिंग बट द ओझोनॉलिसिस. म्हणजे या पद्धतीने ती ओझोनॉलिसिस रिॲक्शन असणारी आहे. द नेक्स्ट मेथड दॅट इज द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. Alkynes which contain carbon carbon triple bond and both the valencies of one valence of each carbon is satisfied by either hydrogen or alkyl group. For example, this is acetylene plus HOH, 40% H2SO4 and 1% HgSO4 gives, काय मिळेल इथं, हा एक बॉन्ड ब्रेक होईल, तयार होईल CH2 डबल बॉन्ड CHOH. दिस इज नथिंग बट व्हिनाइल अल्कोहोल. तर इथं व्हिनाइल अल्कोहोल मध्ये होतं काय, तर रिअरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. हा जो हायड्रोजन असणारा आहे तो इकडं शिफ्ट होईल, म्हणजे CH2 डबल बॉन्ड COH, हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल आणि इथं डबल बॉन्ड इंट्रोड्यूस होईल, म्हणजे इथं आपल्याला CH3C डबल बॉन्ड OH, हा असेट अल्डिहाइड, टाटोमेरिझम इथं होतं, हायड्रोजन शिफ्ट होतो आणि या पद्धतीने अल्डिहाइड्स हे तयार केले जातात. Next method, from acid chlorides. This reaction is known as a Rosenmund reduction reaction. For example, you take acid chlorides, that is RC double bond OCl. Here R is the alkyl group. In place of R, you can use aromatic ring, that is the benzene ring. The reaction is carried out by using this is nothing but catalytic hydrogenation reaction, की यामध्ये पॅलाडियम वर हा हायड्रोजन गॅस ऍडसॉर्ब केला जातो and this palladium is poisoned with barium sulfate. म्हणजे बराचसा भाग हा पॅलाडियमचा बेरियम सल्फेटनं कव्हर केला जातो. त्यामुळं इथं पार्शियल रिडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. Cl combines with one of the hydrogen to form HCl and Cl is replaced by hydrogen. So RC double bond OH, aldehyde is a form and byproduct is a HCl. म्हणजे रोझनमंड रिडक्शन जे असणार आहे याच्या साहाय्याने आपण अरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स तयार करू शकतो. नेक्स्ट, from alkyl cyanides. From alkyl cyanides स्टीफन रिएक्शन जे असणारी आहे, या रिएक्शन मध्ये सायनाइड्स आर C triple bond N. They are cyanides, that is C triple bond N group is converted into CHO group. म्हणजे इथं रिडक्शन होतं, परंतु रिडक्शन होत असताना two nascent hydrogen atoms are required and they are obtained by using reducing agent SnCl2 in HCl, that is the hydrochloric acid.
याचं रिडक्शन होतं RCH डबल बॉन्ड NHHCl. This is nothing but amine hydrochloride as an intermediate, and this on hydrolysis gives RCHO along with formation of ammonium chloride. म्हणजे this is nothing but the Stefan's reduction reaction in which the C triple bond O group is converted into aldehyde group. कन्वर्जनच्या वेळेस या रिएक्शन्स तुम्हाला माहित असायला पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नेक्स्ट मेथड जे असणार आहे ती 7 प्रिपरेशन ऑफ aldehydes from alkyl cyanides. There is an alternative method, but in this method dibyl H, diisobutyl aluminium hydride, which acts as a reducing agent, is used. म्हणजे tin chloride इन प्रेझन्स ऑफ HCl च्या ऐवजी इथं डायबल H हा वापरला जातो, आणि इथं देखील RC ट्रिपल बॉन्ड N फर्स्ट स्टेप इज अ डायबल H and second is a hydrolysis. In first step there is a formation of imine, and which on hydrolysis gives RCHO. RCHO म्हणजे हा यामध्ये महत्वाचा असणारा आहे. डायबल H ज्यावेळी आपण वापरू त्यावेळेस अल्काइल ग्रुप मध्ये इफ देयर इज अ प्रेझन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड, सो इट इज प्रोटेक्टेड, इट इज नॉट रेड्युस्ड. हा एक यातला महत्वाचा भाग ज्यावेळी तुम्ही डायबल H वापरता त्यावेळेस असणारा आहे. आता इथं ऑक्सिडेशन, नेक्स्ट मेथड ऑक्सिडेशन ऑफ टोलिन विथ CrO2Cl2, that is the chromium chloride in presence of carbon disulfide, followed by the decomposition with water. The reaction is known as Itard reaction. इथं aromatic aldehydes तयार करण्यासाठी ही रिएक्शन वापरामध्ये येते. टोलिन जो असणार आहे, दिस इज टोलिन CH3, बरोबर आहे. या टोलिनवर जर क्रोमियम क्लोराइडची रिएक्शन जर केली तर इंटरमिजिएट जो तयार होतो तो इंटरमिजिएट कसा असणार आहे, म्हणजे इथं एक हायड्रोजन असेल आणि दोन हायड्रोजन ठिकाणी OCrOHCl2 OCrOHCl2. This is an intermediate, and this intermediate on acid hydrolysis gives benzaldehyde, CHO, aromatic aldehyde. म्हणजे या पद्धतीने ती रिएक्शन असणारी आहे. नेक्स्ट ऑक्सिडेशन ऑफ टोलिन विथ chromic anhydride or chromic acid in presence of acetic anhydride, which is followed by acid hydrolysis. This is again only for aromatic aldehydes. या रिएक्शन मध्ये फक्त बदल इथं आपण करायचा आहे. इथं टोलिन आणि इथं आपल्याला वापरायचा आहे क्रोमिक एनहायड्राइड इन प्रेझन्स ऑफ ऍसिटिक एनहायड्राइड. So this acetic anhydride OC double bond O CH3 OC double bond O CH3. So this on hydrolysis on heating gives a aldehyde. म्हणजे या पद्धतीने ती रिएक्शन असणारी आहे. नेक्स्ट साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन टू फॉर्म बेन्झल क्लोराइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस. म्हणजे या रिएक्शन मध्ये साइड चेन क्लोरिनेशन ऑफ साइड चेन म्हटलंय,
म्हणजे जी साईड चेन असणारी आहे, म्हणजे उदाहरणार्थ हा आपण टोलिन घेतला, दिस इज टोलिन. This carbon is called alpha carbon, and in presence of UV light, इथं alpha hydrogen atoms get replaced by Cl atoms, आणि त्यामुळं इथं बेन्झल क्लोराइड आपल्याला मिळेल, CHCl2. Two hydrogen atoms get replaced by Cl, and Jason hydrolysis gives benzaldehyde, aromatic aldehyde. म्हणजे या पद्धतीनं ही रिॲक्शन असेल. साइड चेन क्लोरिनेशन हा भाग सगळ्यात महत्वाचा आपण लक्षात ठेवायचा, कारण यावर एमसीक्यू विचारला जातो. या प्रत्येक रिॲक्शनवर एमसीक्यू असणारा आहे. देन 11th, ट्रीटिंग ए मिक्सचर ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड HCl with benzene in anhydrous, in presence of anhydrous aluminum chloride and CuCl. म्हणजे this reaction is known as a Gattermann-Koch formulation of arenes. हे या रिॲक्शनचं नाव असणार आहे Gattermann-Koch फॉर्म्युलेशन. हे नेम रिॲक्शन असणारी आहे. या रिॲक्शन मध्ये तुम्ही बेन्झीन किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह वापरू शकता. बेन्झीन किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह. This is benzene. Reaction is carried out in the presence of carbon monoxide, HCl, anhydrous aluminum chloride and CuCl under pressure. आणि हा जो असणारा आहे मिक्सचर, इट acts as a formyl group, C double bond O HCl. This group is known as a formyl group. आणि त्यामुळं इथं जो मिळणार आहे प्रॉडक्ट तो अल्डिहाइड असणार आहे, aromatic aldehyde. म्हणजे बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डिहाइड by Gattermann-Koch formulation reaction. And last reaction is they are prepared by partial reduction of esters by using diol H. ही रिएक्शन खूप महत्वाची असणार आहे. R C डबल बॉन्ड O O R diol H. आणि सेकंड स्टेप जे असणार आहे ते हायड्रोलिसिस. तर याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन हा जो बॉन्ड असणार आहे तो बॉन्ड हा नेहमी ब्रेक होतो. कार्बन आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम दॅट इज द ऑक्सिजन. म्हणजे बरोबर आहे. आता हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं इथं RC डबल बॉन्ड जो असणार आहे is converted into RC double bond OH, addition of hydrogen, diol H, आणि याचं रूपांतर हे अल्कोहोल मध्ये होणार आहे. आता इट acts as a reducing agent. मग इथं अल्डिहाइड जो तयार झालेला आहे त्या अल्डिहाइडचं रिडक्शन झालं तर प्रायमरी अल्कोहोल्स मध्ये रूपांतर होऊ शकतं, आणि ते होऊ नये यासाठी हा diol H is used as a reducing agent. कारण पार्शल रिडक्शन हा फक्त करतो आणि त्याचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये करतो. यावर एमसीक्यू बरेच विचारलेले आहेत, अनेक व्हिडिओज त्यावर मी काढलेले आहेत. सो दीज आर दी मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. मला वाटतंय या ज्या काही 12 मेथड्स असणाऱ्या आहेत त्या आपण निश्चित लक्षात ठेवाव्यात, आणि तुम्हाला त्या जर लक्षात तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला यावर कोणत्याही प्रकारचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर देताना तुम्हाला अडचण येणार नाही. एकत्र असल्यामुळं पटकन ते समजू शकतं की तर कन्व्हर्जन कशा पद्धतीचं करावं लागणार आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ईस्टर ग्रुप दिलाय, खूप मोठं स्ट्रक्चर. एक व्हिडिओ मी काढलाय बायोचॉन, आणि
डायबल एच हा दिलेला आहे, प्रॉडक्ट विचारलेला आहे, खूप 2-3 रिंग त्यांनी दिलेले, 2 रिंग्स आहेत त्याच्यामध्ये, पण मुलांना भीती वाटते. पण बेसिक त्यामध्ये काय की डायबल एच वापरतो आणि जर ईस्टर ग्रुप असेल तर त्याचं अल्डेहाइडमध्ये रूपांतर हे होतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इवन इथं जर आपण त्यामध्ये सायनाइड ग्रुप दिला असेल तर सायनाइडचं रूपांतर सुद्धा तो अल्डेहाइडमध्ये करतो, हे आपल्याला माहीत असेल तर मग कुठेही ती कशाही पद्धतीने रिॲक्शन विचारली तर त्याचं उत्तर शोधत असताना आपल्याला फारशी अडचण येणार नाही असं मला वाटतं. हे निश्चित तुम्हाला आवडलेलं असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.